ते काय करतात, पहिला स्ट्रोक चांगला मारलेला, 4 धावा काढलेत पहिल्या चेंडूमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडस बदल. दुसरा चेंडू टाकायला तयार. निर्धाव चेंडू, काही समजलेला नाही. जशास तसं उत्तर दिलेलं आहे जेकेनी. कीपिंग खूप सुंदर. 2 चेंडू 4 धावा. आणि खूप चांगला चेंडू टाकलेला परत, पण एक धाव काय रोखू शकले नाही. टीमचा स्कोर 5. 3 चेंडू 5 धावा. तीन चेंडू 5 धावा. राजेश मुरकुटे समोर आणि मारलेला आहे आणि कॅच झेल लकीनी. खूप मोठा धमाका जेकेचा. 4 चेंडू 5 धावा, 1 विकेट. नेक्स्ट फलंदाज लकीचा खूप चांगला झेल. नेक्स्ट फलंदाज राहुल. आपल्या संघासाठी काय करतायत ते बघायचंय. राहुल जेकेचा 5वा चेंडू टाकलाय त्या जेके. पुढचा चेंडू टाकायला तयार जेके. बघूया काय करतात. एम्पायरचा इशारा वाईटचा. 6 धावसंख्या झालेली आहे. पाचवा चेंडू टाकायला तयार जेके आणि खोल यॉर्क चेंडू टाकलेला आहे. बॅट्समॅनला फक्त खोदता आला, पण धाव काय मिळणार नाही. धावसंख्या स्थिर 5. शेवटचा चेंडू 6. सॉरी, शेवटचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे. चौकार मिळेल बॅट्समॅनला. राहुल यांनी खातं उघडलेलं आहे. धावसंख्या टीमची झालेली आहे 10. 1 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या 10. धावसंख्या 10. दुसरा ओव्हर टाकायला तयार आहे प्रदीप. रवी चौधरी. बघायचं आहे. एक्स्ट्रा प्लेअर कुणी आतमध्ये जायचं नाही, नाही तर 2 रनाची पेनल्टी मिळेल. बॅट्समॅन जे आहेत, बॅटिंग टीमला कॅप्टननीच जायचंय फक्त.
बॅटिंग टीमचे कुठलेही प्लेयर इकडे आतमध्ये यायचं नाहीये. आतमध्ये बिलकुल नाही यायचं आहे. आपलं तिकडे बॅटिंगमध्ये कॅप्टन आणि कॅप्टनलाच फक्त अलाउड आहे. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. बॅटिंग टीमचा कुठलाही प्लेयर मैदानाच्या आतमध्ये नाही यायचं आहे. नरेंद्र सर, आता लास्ट वॉर्निंग आहे, नाहीतर 2 रनची पेनल्टी दिली जाईल. बॅटिंग टीमचा कुठलाही प्रकार, कुठलाही बॅट्समॅन आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. फक्त कॅप्टननी जायचं आहे, लक्षात ठेवा. आसिफ भाई, लास्ट वॉर्निंग है. कैप्टन जा सकता है अंदर. कैप्टन जाऊ शकतो. हाँ आसिफ भाई आप जाओ अंदर. चला, मदन कथोरे आले. मदन कथोरे घ्या आता. ए, ए माया मदन आहे आलेले. कुठलाही आक्षेप असेल त्यांनी कमिटी मेंबरला विचारावे. दोन रनाची पेनल्टी दिली जाईल. कॅप्टनच बोलेल. कॅप्टन 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 इकडे. कॅप्टन
निर्माण होतो याची दक्षता घ्यायची आहे. ऐन मोक्यावर आपल्याला बोलायला चान्स द्यायचा नाही नसतो, म्हणून मीटिंगला यायचं असतं. आम्ही वेळोवेळी मेसेज टाकतो. चला चालू करायचं आहे. दुसरा ओव्हर घेऊन येत आहे मदन मदन कथोरे. चला चला मदन कथोरे पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आणि अतुलने फिरून मारलेला आहे. बघायचं आहे. चेंडू आडलेला आहे. दोन रन धावून काढलेले आहे. 3 धावून काढलेले आहेत. टीमचा स्कोर 13. दुसरा चेंडू टाकायला तयार मदन. तेरा झालेला 13. खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. बॅट्समॅनला काही समजला नाहीये. 13 धावसंख्या स्थिर. तिसरा चेंडू टाकायला तयार मदन आणि चांगलं कार्पेटच्या दिशेने मारलेला आहे. बघूया अशोक काय करतात. आणि चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. टोटल धावसंख्या 17 झालेली आहे. आणि खूपच चांगला फटका लेगच्या दिशेने मारलेला षटकार. राहुल यांना मिळेल षटकार. गुड फिल्डिंग महेश. धावसंख्या 25. 25 धावसंख्या. पुढचा चेंडू टाकायला तयार मदन. आणि फिरून मारण्याचा प्रयत्न होता लेग साइड मध्ये. बघूया अशोक. खूपच चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो, पण 2 धावा काय रोखू शकले नाहीत. हा टोटल 27 झालेत. टोटल 27 धावसंख्या झाली. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. तिसरा चेंडू टाकायला तयार रवी चौधरी. तिसरा षटक.
चला रवी तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टाकायला तयार रवी चौधरी. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहे. सामोरे आहे अतुल आणि अतुलने लेगच्या दिशेने फिरवलेला आहे. बघू लक्की पण बॉल सीमा रेषा बाहेर. षटकार. रवी यांचा चेंडू अपील केलं होतं वाईटचं, परंतु पंचाने ते फेटाळून लावलेलं आहे. निर्धाव चेंडू. धाव संख्या 34. तिसरे षटक मार्गस्थ आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. बघूया खाली महेश कुत्रे आहेत, खाली कुत्रे आहेत. छत्तीस. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका बघूया. आणि हा सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम प्रयत्न होता, परंतु एका धावावर समाधान मानावं लागलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. रवी चौधरी पुढचा चेंडू. स्लोअर फुलटॉस. एक धाव पूर्ण केलेली आहे. थर्टी 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. चौथं षटक घेऊन येतोय, मला वाटतंय तो येईल तो लकी. थर्टी 37. षटकामागे सरासरी 12 आणि चौथं षटक घेऊन येतंय संघाकडून चौथं आणि वैयक्तिक स्वतःचं लकी. हा त्याला तोंड देतो राहुल. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. सुरेख चेंडू. रिस्पेक्ट दिला, सन्मान दिला चेंडूला. एक धाव. धाव संख्या पोहोचते 38. अजूनही अतुल आणि राहुल हे दोन फलंदाज चांगला सुरेख चेंडू, परंतु पंचांचे हात हवेत. डाव्या यष्टीकडून जाणारा वाईट अवांतर धाव. एकोणचाळीस. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. तेवढं क्षेत्ररक्षण सुंदर आणि अचित थ्रो आणि पंचांचा बादचा इशारा. सुंदर क्षेत्ररक्षण, तितकी अचूक फेकी.
मला वाटतं सामनावीर मालिकावीर झालेच केणे पिंट्या उर्फ गेल, कारण बॅटिंग बॉलिंग टाकली आणि क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम. बॅट्समॅन नेम सुशील. ओके. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र अवांतर धाव. सैर मारा भरकटलेला अवांतर एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. 40 प्लस 40. स्ट्राईकला अतुल आहे. गोलंदाजी सज्ज. लकी चांगला फटका. एवढं चांगलं सत्यरक्षण 50 मध्ये महेश निकम यांच्याकडून. 40 प्लस धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फलंदाजाला चकून गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळी चेंडू हवेत. कल्पेश घरात नो डाऊट कॅच होणारच. रवी जैतापकर, मॅन फ्रॉम कचोरे. सुरेख चेंडू लकीचा खोलवर टप्प्याचा मारा, पण 2 धावा मात्र चोरट्या अक्षरशः चोरल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 43. 4 षटकानंतर. ते 5 खेळाडू कुठे पळून गेलेत ना, शोधावे लागतील त्यांना. दरम्यान रवी सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. सुरेख फटका आणि तितकं सुरेख क्षेत्ररक्षण महेशाच्याकडून. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. धावसंख्या पोहोचते 45. 45. शेवटचे षटक, रवी याचे दुसरे षटक. स्लो चेंडू, तितकाच सुरेख फटका. तिथे क्षेत्ररक्षक टावर अशोक, परंतु आडू शकला नाही आणि चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार.
49. अतुल सलामीचा फलंदाज आला होता, सलामीला आला होता आणि आताही तो षटकार चौकारांची आतषबाजी करतोय. चौकार. षटक खेळ जारी. रवी तो अतुल पुढे सरसावत उंचावून मारेला फटका बघूया. चेंडू खाली लक्की आणि झेल बाद. पुन्हा एक कव्हरच्या दिशेने आणि तिथे महेश फिल्डिंग करतोय आणि इथे 3 धावांचं लक्ष आहे आणि 3 धावांचं लक्ष पूर्ण केले आणि 4थ्या धावाचं लक्ष आहे आणि 4थ्या धावाचं लक्ष मात्र पूर्ण झालेलं नाही. अठ्ठावन्न धावा जिंकण्यासाठी. पंच सामना सुरू करत आहे. चला पंच लवकरात लवकर सुरू करा सामना. हॅलो 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 चेक. चला पंच कोण आहेत? विजू नसते. सामना त्वरित चालू करा, आपल्याकडे टाइम कमी आहे. टाइम इज मनी. चला लवकर. फिल्डिंग करणारा जो संघ आहे फिल्डिंग लवकरात लवकर लावायची आहे. काय आलं विजू भाऊ? काय आलं? बॉल द्या.
बॉल द्या प्लीज. हॅलो हॅलो. गाडी चावी भेटलेली आहे आपल्याला. हॅलो. गाडी चावी भेटलेली आहे. काय बाबा, कुठल्या गाडीची आहे ही? गाडीचं नाव नाही. टू व्हीलरचीच आहे पण नाव नाही. मयाची आहे. सिंगल आहे चावी. महेश निकम, चावी आहे का तुझ्याकडे? चावी गाडीची? सिंगल चावी आहे. सिंगल चावी तर मिळालेली आहे. तुझी गाडीची चावी आहे का? नाही ना. ठीक आहे. ज्याची कोणाची असेल तिने ओळख दाखवून चावी घेऊन जावी. बागोल सरांकडे चावी दिलेली आहे. युनिकॉनची आहे. हा, आधार कार्ड लागेल त्याच्याबरोबर ओरिजिनल. खोलवर टप्प्याचा यॉर्कर पायावर आदळलेला. पंचांकडे अपील. अपील फेटाळले. एक धाव. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल दिनेश कडून. पहिला चेंडू. स्ट्राईकला आहेत ते अशोक. बघूया काय करतात अशोक आपल्या संघासाठी. आणि ग्रेट शॉट आहे सर. काय वाटतं तुम्हाला शॉटवर? फुल टच पुन्हा एकदा full touch चेंडू. सॉरी सर, एक मिनिट. आणि एक धाव घेण्यात यश. हा सर बोला.
यावेळी मात्र क्षेत्ररक्षण भेदण्यात अयशस्वी ठरला अशोक. चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडून आणि फक्त एका धावावर समाधान लागले. धावसंख्या झालेली आहे 12. सुंदर अशी फलंदाजी करतोय अशोक आपल्या संघासाठी. आता स्ट्राईकवर आहेत महेश, वन ऑफ द हार्ड हिटर्स. ऑन ड्राईव्ह केलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि हा चौकार. झालेली आहे 16. 16. पहिला अशोक भडकला, आता महेश खवळला. महेश तडकला. यावेळी नीटचा चेंडू बसलेला नाही बॅटवर आणि सुरेख चेंडू टाकला होता. चला ओव्हरची समाप्ती मला वाटतं आणि 16 धावा. पहिलं षटक 16 धावांचं. चांगली सुरुवात, धडाकेबाज सुरुवात, धमाकेदार, लगातार आणि अशी ही कन्सिस्टन्सी त्यांना ठेवावी लागेल. कारण जो टोटल आहे मला वाटतं किती आहे टोटल 58चं टोटल आहे 5 षटकांमध्ये आणि पहिल्याच ओव्हरला 16 रन आलेले आहेत. चांगली सुरुवात, काय म्हणता सर? सरासरी 11-50च्या धावसंख्येने करायचे धावा, त्या मानाने त्यांनी केलेल्या आहेत त्या 16 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघूया दुसरं षटक घेऊन येतोय रवी. रवी खवडे गोलवली. बेस्ट प्राइस 3 लाख. बघूया रवी आपल्या संघासाठी काय करतो ते. स्ट्राईकवर आहे तो अशोक, त्यांनी सुंदर फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आणि हा सुद्धा मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला फटका. चांगला शॉट होता पण एकच धाव घेतलेली आहे, एकच धाव. चांगली फिल्डिंग सुद्धा झालेली आहे तिकडे. आता स्ट्राईकवर महेश बघू. महेश आपला म्हणजे अप्रोच घेऊन आलेले आहेत. बॉल फोडायचा अप्रोच आहे त्यांचा आणि त्याच हिशोबाने ते बॅटिंग करतायत. एक धाव. रवी सुरेख मारा करतायत, फलंदाजाला वाव देत नाहीत, मोका देत नाहीत. जखडून ठेवलेला आहे. एक एक धावानी सिंगल धावानी मजबूर करतायत धावा जमा करायला. छाबडा, एकदम छापडा मारलेला आहे एक धावासाठी. 19 धावसंख्या पुस्तक 19. जसे पहिल्या षटकात धाव आलेल्या तशा या षटकामध्ये धाव अजून आलेली नाहीये, मोठा शॉट आलेला नाहीये. कॅचची संधी होती आणि ती पण महेश यांची. कॅचची संधी मला वाटतं हुकलेली आहे. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो रवी. या ओव्हरमध्ये अजूनही मोठा शॉट येणं बाकी आहे आणि आलेला आहे. बुम. आणि हा सुद्धा चौकारच्या दिशेने चौकार. आता मी म्हणण्याप्रमाणे
2 षटकानंतर स्कोर झालेला आहे 28. 28. चांगला स्कोर आहे. 30 धावांची गरज. 18 चेंडूत 30 धावा पॉसिबल आहे. आणि अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. गोलंदाजी जो तो कृष्णा. आता मात्र षटकामागे 10 धावांची सरासरीने धावा करायची जिंकण्यासाठी. ॲब्सोल्युटली राईट सर. प्रत्येक षटकात 10ची सरासरी आहे. 10 धावांची. 18 चेंडूत 30 धावा. ही मॅच मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. नक्कीच. कृष्णा आलेले आहेत तिसरं षटक टाकण्यासाठी. स्ट्राईकवर महेश आहेत. महेशच्या बॅटमधून अजूनही मला वाटतं मोठा षटकार चौकार अजूनही आलेला नाही आहेत. पण नॉन स्ट्राईकच्या अशोकने मात्र चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. दरम्यान कृष्णा आपलं पहिलं षटक वैयक्तिक आणि उंचावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये. 29. महेश अजून स्ट्रगल करतोय बॅटिंग मध्ये. पण अशोक मात्र फ्री खेळतोय. त्याचा नॅचरल गेम. एका एंडनी चांगली बॅटिंग करतोय आणि एका एंडनी रन होत आहेत. पण महेशला सुद्धा त्याच्या बॅटनी रन करावे लागतील. ओ हो हो. निर्धाव चेंडू. कृष्णा आपल्या परीने चांगला एफर्ट देतोय. एफर्ट टाकतोय गोलंदाजीमध्ये. जेवढे होईल तेवढे बॉल तो डॉट्स करण्यात अजूनपर्यंत तरी त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे माझ्या मते. बघूया आता या बॉलवर काय होतंय. आणि हा चेंडू मला वाटतं हो मिस जज केलेला आहे. अशोकने मिस जज केलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी कृष्णाकडून. आडवा फटका मारण्याच्या नादात बॅटीचा एज घेऊन 1 धाव तरी भेटलेली आहे. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. आता स्ट्राईकवर महेशच्या बॅटीतून अजून एक मोठा फटका आलेला नाही. चांगलाच अंकुश घातलेल्या धावांवर 30 धावा. आतापर्यंत कृष्णाने फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 30 धावा ग्रेट एफर्ट. जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज उर्वरित चेंडूमध्ये. ओव्हर पिचाचा चेंडू लॉंगॉच्या दिशेने टोलावलेला चांगला असा थ्रो. अजूनपर्यंत बॅट्समॅनला बांधून धरलंय मला वाटतं कृष्णा यांनी. चांगलं त्यांना यश भेटलेलं आहे. मोठा शॉट अजूनही आलेला आहे त्यांच्या ओव्हरमध्ये. स्टेपआउट होऊन पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि फिल्डिंग सुद्धा सुरेख झालेली आहे तिकडे. आणि ओव्हरची समाप्ती. षटक संपलेला आहे. स्कोर झालाय तो 32. फक्त 4 धावा दिले या षटकामध्ये कृष्णा यांनी. ग्रेट बॉल. धाव संख्या संपले 32. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 26 धावा या सामन्याचं. मला वाटतं ज्याप्रमाणे पहिल्या षटकात 16 आले त्या हिशोबाने नंतरचे 2 ओव्हर चांगले पडले आणि कृष्णाने आता 4ची ओव्हर टाकली. सुरेख अशी गोलंदाजी कृष्णाकडून. मॅच चढवून दिलेली आहे त्यांनी. आणि आता षटकार चौकार मारण्याची गरज
इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टीला. आता 12 चेंडूमध्ये 28 धावा. हा षटक खूप निर्णायक असा राहणार आहे आणि तो टाकण्यासाठी आलेले आहेत राजेश बिरगुडे सर. स्टेप वाढून मारलेला मिड विकेट झेल होऊ शकतो, पण झेल झालेला नाहीये. बघूया आपण. आणि हा चौकार एव्हरग्रीन. धाव संख्या पोहोचली 46 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 11 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 22 धावा. सुरेख चेंडू. 10 चेंडूत 22 धावा. तर स्कोर सांगत राहा सर, असा तिकडून रिक्वेस्ट आहे. संपूर्ण दिवसात सुशीलने काही चेंडू पकडलेला नाहीये. ते बॉल ऑन पॉइंटच्या दिशेने प्लेयरच्या डोक्यावरून मारलेला आणि हा दुसरा 2 धावत घेण्यात यश आलेलं आहे. सुरेख अशी तिकडे मला वाटतं फिल्डिंग झालेली आहे. आणि 9 चेंडूत 20 धावा. 9 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. आतापर्यंत राजेश सर यशस्वी झालेले आहेत. बॅट्समॅनला मोठा फटका मारण्याचा मतलब चान्सच दिला नाही त्यांनी अजूनपर्यंत. आणि बोलल्याने आणि हा लागला. आता जस्ट बी बोल. चेंडू आलेला आहे. बूम. किती आहे सर? 44 डबल 4 44 जिंकण्यासाठी 14. 8 चेंडू 14. 8 व 14. फेस कर रहा अशोक. स्लो चेंडू आणि तो सुद्धा पूल केलेला आणि हा सुद्धा चौकार. आणि हा अवांतर. आता मात्र भरकटते दिशा. 7 चेंडू 9 धावा. धावा झाले 49. पुन्हा एकदा उंचावर मारण्या प्रयत्नात आणि हा मला वाटते उत्तुंग चौकार. खेळणारा हा संघ 58 धावांचं आव्हान आणि जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 5 धावा. आणि अशोक महाजन 17 चेंडू 43 धावा. क्या बात आहे. वाटतं इकडे मोठा वाटा अशोकचाच आहे. 43 धावा एकट्याचे आहेत. 58 धावा चेस करतायत, त्याच्यामध्ये 43 एकट्याचे त्याचे. आणि मला वाटतं ह्या आजच्या ग्राउंडची हिस्ट्री होईल का बिनबाद चेस करतात एकही विकेट न गमावता. वाटतं सर्वाधिक धावा आहे एका प्लेअरची कदाचित.
चुकीचा असू शकतो, पण अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची गरज आहे. हेच क्रिकेट आहे. 5-6 प्लेयर शॉर्ट होते त्यांच्या टीम मध्ये आणि ते 58 धावा चेस करतात 5-6 फिल्डर्स वरती. अजूनही एकही विकेट गेला नाहीये. 9 धावा महेशचं योगदान, 3 धावा अवांतर आणि 43 धावा अशोक, एकूण 53 धावामध्ये 5 चेंडू 4 4 धावा, धावा 54 झाली धावसंख्या. आणि आता स्ट्राईकवर आहे तो सर्वाधिक धावा कुठून काढलेला आहे तो अशोक. पण नक्कीच तो मला वाटतं एक षटकार किंवा चौकार मारूनच ही मॅच संपवेल. आणि त्याच आधामध्ये त्यांनी मारलेला सुद्धा. आणि हा मला वाटतं वन ऑफ द तू 4 49 धावांची खेळी, कडक 18 चेंडू 49 धावा. डोळे झाकून मॅन ऑफ द मॅच त्यालाच. वन ऑफ द ग्रेट इनिंग्स टुडे. आणि 58 धावा चेस केलेल्या आहेत. दिवसाची सर्वात चांगली मॅच ही होती, कारण त्यांच्याकडे 6 प्लेयर्स शॉर्ट आहेत. राहुल हरीश केणे, राहुल हरीश केणे, अशोक. आता मॅच चालू करायची. मॅच काय संपलेल्या नाहीत, अजूनही मॅच बाकी आहेत. मॅन ऑफ द मॅच राहुल, अशोक, हरीश केणे, सामनावीर. आता मॅच होणार आहे ते कोणामध्ये? किती मॅच, अजून किती मॅच बाकी आहेत आपल्या? हरीश केणे, कल्पेश घरत आता महत्वाची मॅच आहे अजून आणि बाकी. अशोक. 4 मॅन ऑफ द मॅच. ओके ओके ओके. आता होणारा सामना किती आहे?